दक्षिण कराड मतदारसंघातूनच लढण्याचा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। 3 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनीही मुख्यमंत्री दक्षिण कराडमधूनच लढतील असे संकेत दिले होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विलास काका पाटील उंडाळकर यांनीही दक्षिण कराडमधूनच लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नुकत्याच नवी मुंबईत झालेल्या मेळाव्यात उंडाळकर यांनी दक्षिण कराडमधून विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं होतं। मुख्यमंत्र्यांना त्यांच्या होम पिचवर विरोध होत असल्यानं राजकीय वर्तुळाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागलंय। दरम्यान काँग्रेसने 288 जागांसाठी चाचपणी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। औरंगाबादमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस पक्ष आघाडीसाठी आग्रही असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। आपल्यासोबत स्वतः मुख्यमंत्री आहेत। युतीबाबत अजून निर्णय झाला आणि आघाडीबाबतही निर्णय झाले। या सगळ्यात सीएम कसं बघतात आणि खरंच राज्यात आघाडी होईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पण त्यांना विचारूया, सर आघाडीचं काय रूप आहे? सर आघाडीची चर्चा चालू आहे। मला वाटतं 1-2 दिवसामध्ये अंतिम निर्णय होईल। पण एक गोष्ट निश्चित आहे की आम्ही प्रत्येक 288 मतदारसंघामध्ये आघाडीचा कोण उमेदवार उभा राहील हा प्रश्न नंतर ठरेल। पण मी ताकदीनं जातीवादी पक्षांना महाराष्ट्रामध्ये पाऊल देणार नाही। फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्याने आपण जेवढी प्रगती केलेली आहे, आज महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणून प्रस्थापित केलेलं आहे, त्याला आम्ही कुठलेही हात येऊ देणार नाही, कुठल्याही प्रकारे त्याला धोका निर्माण होणार नाही। मात्र राष्ट्रवादीमुळे काँग्रेसला कुठेतरी तोटा होऊ शकतो असं म्हटलं जातं। कार्यकर्ते म्हणतायत, नेते म्हणतायत, तुम्ही काय सांगाल? त्याबद्दल नेते जे निर्णय घेतील, श्रेष्ठ निर्णय घेतील। मला वाटतं जातीवादी पक्षांना थांबवण्याकरता सेक्युलर मताचं विभाजन टाळणं हे महत्त्वाचं आहे। म्हणूनच आम्ही युती त्या ठिकाणी करतो। शेवटचा प्रश्न, आघाडीबाबत कधीपर्यंत निर्णय होईल? ते आता 2-3 दिवसामध्ये होईल असं मी सांगितलेलं आहे। त्यामध्ये अंतिम ठेवते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ते म्हणतात आघाडीबाबत लवकरच निर्णय होईल आणि जातीयवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी आघाडी करावीच लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।